आता काय करावं? हे पाऊस काय सुधरतीना झालाय. शेतात कामं पडले आहेत. हे पाऊस उघड देईना झालाय. बाहेर बी नुसती किचकिच झाले. काय करावं काय कळना बाई. कुसुंबाई काय करलीस ग? अगं बाई सविता तू हाय व्हय? का ग कुसुंबाई दुसरं कोण येणार होतं काय? नाही ग सविता, कोण येणार आहे पावसात? कोण येणार नाही असंच म्हणलं सविता तू हाय व्हय म्हणून. ही बस, काय काम काढलंस एवढ्या पावसात आलीस? आली म्हणजे काय तर तुझं काम असणारच महत्वाचंच आहे का नाही सविता? ये बस बरं बस. झाली का काम कुसुंबाई? घरातले तर झालेत. काय काम आहे आता सांग? घरात तर दिवसभर आहे. हा पाऊस काय घराबाहेर पडू देना झालाय. शेतातली कामं सगळी रखडली आहेत. कसं करायचं सांग आता? काय कामं राहिली आहेत? शेतातली कामं सोयाबीन तर झाले आहे खुरपून. मग काय राहिलं आहे अजून? अगं सविता भुईमुग जरा उशिरा पेरला आहे बाई. ते आला आहे खुरपायला. मरणाचं तण झालंय भुईमुगात. अजून मुगाच्या शेंगा वाळ्या आहेत. त्या तोडाव्या लागतील. पण हे पाऊस काय उघड दिना झालाय. बरं ते जाऊ दे. तू कशी काय आली होतीस? तुझं काहीतरी काम असेल तर तू आलीस. काय काम आहे सांग बरं? अगं कुसुमबाई काम आहे म्हणून तरी आले का? महत्वाचंच काम आहे. अगं मोहनला पाहुणे आली होती बघायला. मग काय झालं? अगं तेच तर तुला विचारायला आले होते की कसं करावं म्हणून. पोरगी 10वी शिकली आहे. माणसं बी चांगली आहेत. पण पोरीला काय करणी धरणी करू शकणार नाहीत बघ ती. कसं करावं म्हणून तुला विचारावं म्हणून आले होते ग. हे बघ सविता, तुझ्या घरी तर सगळं आहे. घर शेतीबाडी कशाची कमी आहे तुला? मग कशाला दुसऱ्याची अपेक्षा करतेस? मी तर म्हणते दुसऱ्याकडून अपेक्षाच करून बघ. कोणाचं दिल्यानं आयुष्याला जात नाही. फक्त मुलगी संस्कारी असावी बस एवढंच. मग कुसुमबाई मोहनच्या बाबांना सांगते पोरगी बघायचा कार्यक्रम ठेवा म्हणून. तशी त्या पाहुण्यांना तारीख सांगावी लागेल. एकदम बरोबर बोलीस बघ सविता. लाग कामाला. मुलगी चांगली वाटली तर लगेच त्या पाहुण्यांना घर बघायला या म्हणून सांगा. म्हणजे कसं त्यांना घरदार आवडायला पाहिजे की नाही? आपल्याला आवडून काय उपयोग? त्यांना पण आवडायला पाहिजे की नाही? ठीक आहे कुसुमबाई, जाते मी आता. लय वेळ झालाय. मोहनचे बाबा येतील आता घरी. चल येते मी आता.